संध्याकाळचं चपाती भाजी करायचा कंटाळा आलाय आणि पोटभर जेवण पाहिजे, तर चला मग ही शॉर्टकट आपण खिचडी बनवूया. तर मी आज बनवणार आहे खानदेशी खिचडी. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवतोय खानदेशी खिचडी. त्यासाठी मी इथं कुकर ठेवला आहे. खिचडी फोडणी करून घेऊया. 3 पळ्या तेल घातलं आहे, अर्धा चमचा मोहरी घातली आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी छान तडतडले की आता आपण यात घालूया कांदा. तर थोडा मोठाच मी कांदा कट करून घेतला आहे. 2 कांदे कट करून घेतले. तिथं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला फुल फ्लेमवर. त्यानंतर आता आपल्याला यात घालायचे शेंगदाणे. तर छोटी अर्धी वाटी मी शेंगदाणे यात घातलेत. 2 हिरव्या मिरच्या तोडून घातलेत, 1 लाल मिरची सुकी तोडून घातली आहे, कढीपत्त्याची पानं घातली आहेत. छान फुल फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचे. आता इथं घालायचं आहे 1 टोमॅटो. मोठा टोमॅटो घेतला आहे आणि तो कट करून घातला आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. हेही छान परतून घ्यायचं आहे. आता मसाले बघूया. 1.5 चमचा मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा धना पावडर घेतली आहे आणि 1 चमचा गरम मसाला आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा हिंग आणि आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घातलं गेलं की बारीक कट केलेला बटाटा मी घातला आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता इथं मी ही वाटी जी आहे त्याच वाटीने 2 वाट्या तांदूळ आणि पाऊण वाटी डाळ घेतली आहे. तर याचं डबल पाणी आपल्याला गरम करत ठेवायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं की डाळ तांदूळ धुवून आपल्याला ह्यात घालायचं आहे. डाळ तांदूळ धुवून घेतलेत आणि आता हे सुद्धा आपल्याला फुल फ्लेमवर 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता डाळ पाऊण वाटी आणि 2 वाट्या तांदूळ होते, तर 6 वाट्या मी इथं पाणी घेतले. डबल पाणी गरम करून घेतले. हे परततं आहे तोपर्यंत इथं पाणी बघा गरम झाले. आता हे आपल्याला फुल फ्लेमवर असताना हे ओतून घ्यायचे कुकरमध्ये. आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खानदेशात मुलींचे जे कार्यक्रम असतात, जसं कोजागिरी पौर्णिमा वगैरे, तेव्हा ही खानदेशी खिचडी आणि कढी खूप छान बनवतात. इथं कोथिंबीर घातली चिरलेली. ही वाटी घेतली होती बघा आणि ह्या वाटीने मी 6 वाट्या पाणी घेतले. आता इथं बघा तुम्ही छान उकळी आली आहे. 1 चमचा साजूक तूप घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरची 1 शिट्टी काढून घेऊया. मिक्स झाले. कुकर बंद करून आता याची 1 शिट्टी काढून घ्यायची. बऱ्यापैकी पाणी आटल्यानंतरच मी कुकरचं झाकण बंद केले आणि याची फुल फ्लेमवरच मी शिट्टी काढून घेतली. आता कुकर बंद करायचं आहे आणि गार होऊ द्यायचं आहे. तर इथं कुकरची वाफ काढून घेतली आहे. झाकण उघडूया आणि तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी आपली खिचडी तयार आहे. गिजगा झाला नाही, काही नाही, अगदी सुटसुटीत खिचडी झाली आहे. आता ह्याबरोबर जर कढी असली तर खूपच छान. तर तुम्ही इथं बघू शकता मस्त आपली खिचडी तयार आहे. सुटसुटीत झाली आहे. तुम्ही नक्की बनवून बघा आणि ह्यासोबत टेस्टला कढी जरूर बनवा. आता आपण सर्व करून घेऊया. तर छान अशी कढी खिचडी खायला या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.